26/11च्या दिवशी जो भ्याड हल्ला या देशाच्या आर्थिक राजधानीवर करायचा प्रयत्न आतंकवादी आणि आपले शत्रू देशांनी केला, त्याचा निषेध आणि आपल्या वीर जवानांनी, वीर पोलीस दलांनी जी कारवाई करून या आतंकवाद्यांचा खात्मा केला आणि त्यांचे जे मनसुबे होते ते नष्ट केले, असा हा दिवस लक्षात ठेवण्यासाठी आणि या सर्व वीरांना आदरांजली, श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी हा दिवस आपण आज लक्षात ठेवतो। त्यामुळे आजच्या दिवशी मी या तमाम वीर जवानांना, सैनिकांना आणि पोलीस कर्मचाऱ्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पित करतो। सर, विधानसभा जी आहे ती आज संपुष्टात येते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते राजीनामा राज्यपालांकडे देणार आहेत अशी माहिती आहे। पुढील प्रोसेस प्रक्रिया कशी असेल काय नेमकं? आता राजीनामा जर का दिला आज तर पुढे नवीन सरकार येईस तोपर्यंत त्यांना केअरटेकर गव्हर्नमेंट म्हणून काम करायला लागेल आणि लवकरच या आता 15वी विधानसभा स्थापित झालेली आहे, तर 15व्या विधानसभेचं नवीन सरकार आता इकडे स्थापित होण्याचं काम होईल आणि त्यानंतर पुढची कारवाई होईल। विधिमंडळातलं अधिवेशन घेऊन शपथविधी होईल, बाकी कारवाई होईल आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा जो आहे तो अजूनही जाहीर होताना पाहायला मिळत नाहीये। मॅन्डेट जे आहे ते चांगलं आहे। शेवटी ही निवडणूक आम्ही युतीच्या माध्यमातून लढवली आहे। या युतीत 3 प्रमुख पक्ष आहेत। या तिन्ही पक्षांचे नेते आणि आमचा पार्लमेंटरी बोर्ड आहे, आमच्या पक्षाचं, आमचे वरिष्ठ नेते आहेत, हे सगळे मिळून जो निर्णय घेतील तो सगळ्यांना स्वीकारला जाईल सगळ्यांकडनं आणि तो लवकरच होईल निर्णय।